नमस्कार. आणखीन एका ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर मागील व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केले होते की पप्पांनी नवीन वॉशिंग मशीन घेतलेली आहे आणि त्याचं एक स्टँड ऑनलाईन मागवलं होतं. तर ते स्टँड कोणी घ्यावं कोणी घेऊ नये याबद्दल मी थोडीशी माहिती दिलेली होती माझ्या व्हिडिओमध्ये. तर आता मी तुम्हाला वॉशिंग मशीन कोणती घेतलेली आहे ती दाखवत आहे. तर पप्पांनी घेतलेली आहे सॅमसंगची इको बबल नवीन टेक्नॉलॉजी असलेली वॉशिंग मशीन. त्याच्यामध्ये कपडे आहेत, बाळाचे कपडे धुतलेले आहेत, अजून घालायचे आहेत आणि आज मला इको टब क्लिनिंगला लावायचा सुद्धा आहे. तर इको बबल टेक्नॉलॉजी म्हणजे काय, तर इथं असं दिलेलं आहे ज्याच्यामुळे ना जे आपण पावडर टाकतो किंवा मग सर्फ एक्सेल मॅटिक वगैरे जे लिक्विड टाकतो तर त्याच्यामध्ये बबल तयार होऊन मग तो खाली पाण्यासोबत खाली पडतं टबमध्ये. आणि या मशीनचं जे झाकण आहे ते आपण अगोदरच्या सॅमसंग मशीनचं झाकण पाहिलं तर ते वरून सोडल्यानंतर पटकन जोरात आपटायचं. तर याला अशी सिस्टीम आहे की ते स्लोली येतं आणि अगदी आवाज न करता छान असं झाकलं जातं. बाकी फीचर्स वगैरे सर्व सेम आहेत. त्यामध्ये काही वेगळे चेंजेस असे नाही आहेत. डायमंड ड्रम आणि बाकी सगळे फीचर्स सगळे सेम आहेत. तर वॉशिंग मशीन घेऊन आम्हाला जवळजवळ 1 महिना झालेला आहे, म्हणून आज टब क्लिनिंगला लावणार आहे. इथं ना नंबर आहेत. 1 नंबर आहे जो नॉर्मल वॉशसाठी आहे, 2 नंबर क्विक वॉशसाठी, 3 नंबर डेलिकेट वॉशसाठी. तर असे नंबर आहेत आणि मी लावणार आहे इको टब क्लिनिंग जो आहे 8 नंबरवर इथं. आणि इथं 3 तास दाखवत आहे टायमिंग. बघू किती वेळ घेतो. आणि इथं सेंटरला ऑन ऑफचं बटन आहे आणि स्टार्ट आणि पॉजचं सुद्धा बटन आहे. तर या मशीनचा लुक खूप छान आहे, मस्त अशी रिच वाटते मशीन. आणि आता सुरू झालेला आहे इको टब क्लिनिंगची प्रोसेस. त्यानंतर मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की बाळाला मनगटी घेताना दोऱ्याच्या मनगटी घेऊ नका, जे बाळाला त्रास करू शकतात. तर अशा प्रकारच्या मनगट्या सुरुवातीला आणलेल्या होत्या आणि नंतर तुम्हाला दाखवलेल्या होत्या मी की कोणत्या प्रकारच्या मनगट्या मी माझ्या बाळाला घातलेल्या आहेत. आणि मी इथं आहे जेवण्यासाठी. तर मम्मीने आज जेवणामध्ये काय काय बनवलेलं आहे तुम्हाला दाखवते. तर इथे भेंडीची भाजी, त्यानंतर आहे इथं डाळीची आमटी, इथं बनवलेली आहे मम्मीनी कढी म्हणजे आंबील, आणि यामध्ये आहे फ्रेश खरडा आणि तूप बनवण्याची प्रोसेस इथं चाललेली आहे आणि थोडं तूप मम्मीने इथं बनवलेलं सुद्धा आहे. आणि हे आहे आजचं माझं जेवणाचं ताट. तर हा थर्मास आहे. तर याच्यामध्ये मी काय करते, एकदम कडकडीत असं पाणी भरून ठेवते, जेणेकरून जी मिल्क बॉटल आहे ना, फीडिंग बॉटल, ती मला पटकन धुता येईल. प्रत्येक वेळी पाणी गरम करून घेण्यापेक्षा ना असं भरून ठेवलेलं असतं इथं आणि मी येते बॉटल वगैरे धुते, पटकन होऊन जातं, जास्त वेळसुद्धा लागत नाही. तर जुन्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर मी ऑर्डर केलेले होते क्लिनिंग ब्रश किट. तर हा 5 पीसमध्ये आहे. मी स्पेशली हा बेबी मिल्क बॉटल क्लीन करण्यासाठी ऑर्डर केला होता. तर हे जे 2 मोठे ब्रश आहेत ना, या मोठ्या ब्रशचा वापर आपण वॉटर बॉटल, स्पोर्ट्स बॉटल, केटल्स म्हणा, कॉफी जग वगैरे स्वच्छ करण्यासाठी वापरू शकतो. आणि हे जे छोटे ब्रशेस आहेत 3, हे बेबी बॉटल क्लीन करण्यासाठी अतिशय उपयोगाचे आहेत. याचा जो स्पॉन्ज आहे तो हाय डेन्सिटी आहे, यामुळे बॉटलला क्लीन करताना बॉटलला स्क्रॅचेससुद्धा पडत नाहीत. या ब्रश सेटमुळे प्रत्येक होममेकरचं बर्डन थोडं कमी होण्यासाठी फायदा नक्कीच होईल. आणि महत्त्वाचं म्हणजे एकदा ब्रश घेतला तर 1 वर्ष वापरायचं नाही, तर महिन्याला किंवा 2 महिन्याला ब्रश चेंज करणं खूप गरजेचं आहे. अशा प्रकारे या ब्रशेसमुळे माझं काम तरी खूपच हलकं झालेलं आहे. तर हे ब्रश घेणे का गरजेचं आहे, तर आपल्या बाळाच्या फीडिंग बॉटल्स अगदी स्वच्छ राहाव्यात यासाठी. जर तुमचे बाळ 12 महिन्यापेक्षा लहान असेल तर तुमच्या बाळाच्या फीडिंग बॉटल व त्याचे सर्व पार्ट्स तुम्हाला दररोज स्टेरिलाइज करावे लागतील. आणि बाळाला जेव्हा 12 महिने पूर्ण होतात तेव्हा आपण बॉटल स्टेरिलाइज करण्याचे थांबवू शकतो. कारण यावेळी बेबी जास्तीत जास्त सॉलिड फूड खायला सुरुवात पण करतात आणि बाळाची इम्युन सिस्टीमसुद्धा चांगली डेव्हलप झालेली असते. हे कदाचित तुम्हाला माहीत असेल, पण मी तुमच्यासोबत शेअर करते. तर फराह खान जी आहे आणि तिचा कुक दिलीप यांचं एक यूट्यूब चॅनल आहे, तुम्ही कदाचित पाहिलं असेल सुद्धा. तर त्यातील व्हिडिओज जे आहेत ते कुकिंगचे व्हिडिओज आहेत. तर त्या चॅनलवर ते 1 वर्षाचं जे इन्कम झालेलं आहे ना, ते फराह खाननं तिच्या कुक दिलीपचं मोठं घरासाठी घेतलेलं लोन क्लिअर करण्यासाठी दिलेलं आहे. त्याचबरोबर
त्यांच्या मुलांच्या एज्युकेशनसाठी फंडिंगसुद्धा त्या करत आहेत. हे खूपच छान काम त्यांनी केलेलं आहे. तुमच्यासोबत शेअर करावं असं वाटलं म्हणून मी इथं शेअर केलेलं आहे. आणि हा आहे निप्पल ब्रश, जो डीप क्लीनिंगसाठी खूप फायदेशीर ठरतो. जसं की तो आतमध्येपर्यंत जाऊन सरळ घाण जी आहे ती स्वच्छ करतो. तर अशा प्रकारे दररोज दिवसातून एकदा मी स्पंज बॉटल ब्रशेसचा वापर करून ना फीडिंग बॉटल क्लीन करते. आणि प्रत्येक फीडिंगनंतर हे असं माझं गरम पाण्यामध्ये बॉटल धुणं म्हणा किंवा असं त्याच्यामध्ये थोडा वेळ डुबवून ठेवणं असं वगैरे मी करत असते. सध्या तरी हे 3 ब्रश जे आहेत छोटे-छोटे हे माझ्या खूप म्हणजे खूप उपयोगी आलेले आहेत बॉटल क्लीन करण्यासाठी. आणि पप्पा इथं करत होते घरातील स्वच्छता थोडीफार. तर ते इथं फरशी वगैरे क्लीन करत होते आणि सोफ्याच्या ज्या मोठ्या-मोठ्या स्पंज आहेत, ते बाहेर उन्हामध्ये घातलेले होते आणि मी त्याच्यावरती खेळ करत होता. त्यानंतर संध्याकाळी मी घेतलेला आहे विनूचा थोडा होमवर्क आणि आज नूडल्स खावेसे वाटत होते म्हणून पप्पांना आणायला सांगितले होते नूडल्स. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. ब्लॉग कसा वाटला? चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.